हे जे होल मी दाखवतोय ते दीपमाळ आम्ही त्रिपुरी करून जे त्रिपुर चढवतो ते खूप उंचावर आहे, पण टेक्निक त्याचं असं ही जमिनी लेवल होल आहे, पण ती ज्योत त्रिपुर चढवल्यानंतर ती ज्योत फक्त या मंदिरात होलातून दिसते आणि ते दृश्य बघण्यासाठी या परिसरातील भाविकांची खूप गर्दी असते. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं सर्वांचं पुन्हा स्वागत करतोय. मित्रांनो, महाराष्ट्र म्हटला की आपला संतांची भूमी आणि ह्या महाराष्ट्राला लाभलेला हा इतिहासाचा वारसा आणि त्या इतिहासाच्या वारसामध्येच अखंडपणे तो चालू असलेला वारसा आपण त्या ठिकाणी एक ऐतिहासिक आणि जुने असे प्राचीन शिवमंदिर या ठिकाणी आपण आलेलो आहेत आणि त्या मंदिराचं नाव श्री सिद्धेश्वर शिवमंदिर या ठिकाणी आपण आलेलो आहेत. आणि आज माझ्यासोबत आपले जुने राजमाचीचे मित्र श्रीकांत सर आणि धनंजय सर आज माझ्या सोबतीला आहे. तर मित्रांनो, ह्या गुडसुंदे या सिद्धेश्वर शिवमंदिरला येण्यासाठी आपल्याला पनवेलवरून जर आपण आलो तर आपल्याला जवळचं रेल्वे स्टेशन आपल्याला आपटे आणि आपण आपट्याहून वॉकिंग डिस्टन्सवर आपण या ठिकाणी पोहोचू शकतो आणि सुंदर असे हे प्राचीन शिवमंदिर आपण या ठिकाणी आपण पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, आपण आतमध्ये जाऊन ह्या मंदिराचं पूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर आपण समोर पाहतोय हा मंदिराचं प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळते आणि इथूनच आपण ह्या पायरी मार्गानं सरळ आपण आतमध्ये मंदिरामध्ये आपण प्रवेश करणार आहे. प्रथम उजव्या बाजूला सुंदर सुरेख असं हनुमंताचं आपल्याला मंदिर आपल्याला पाहायला मिळते आणि त्या मंदिरामध्येच आपल्याला हनुमंत ज्यांचे भक्त आहेत असे राम लक्ष्मण सीता यांचं सुंदर असं मंदिर आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळते. तर ज्या ठिकाणी राम लक्ष्मण सीता असते त्याच ठिकाणी हनुमंतासुद्धा त्यांच्या सेवेसाठी असतो. तर बाजूलाच आपल्याला सुंदर असे हे हनुमानाचं आपल्याला सुरेख मंदिर आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे हनुमंतांच्या कमरेला एक शस्त्रे कट्यारसारखं आपण आतमध्ये दर्शन घेतलंय. आता आपण समोरच्या बाजूला आपण जाणार आहेत आणि समोरच आपल्याला सुंदर असा एक रंगमंच आपल्याला दिसतोय. समोरच आपल्याला रंगमंचाच्या बाजूला आपल्याला सुंदर असं हे सुरेख प्राचीन शिवमंदिर आपल्याला इथे पाहायला मिळतंय. या ठिकाणी जुने असे पादुकासारखे आपल्याला दिसतोय आणि या ठिकाणी एक शिवपिंड आपल्याला पाहायला मिळते. तर इथून आपण आता मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आपण प्रवेश करणार आहोत आणि त्या ठिकाणी आपण शिवपिंडाचं आपण दर्शन घेणार आहोत. तर प्रथमतः मित्रांनो, आपल्याला समोरच दर्शनी भागामध्ये सुंदर अशी ही एक दगडामध्ये गज राजा यांची आपल्याला सुंदर अशी सुरेख मूर्ती आपल्याला कोरलेली दिसते आणि त्याच्यावर आपल्याला सुंदर असे कोरीव नक्षीकाम केलेलं आपल्याला समोर दिसते आणि डाव्या बाजूला सुद्धा आपल्याला हे गजराजांची मूर्ती आपल्याला कोरलेली दिसते. मित्रांनो, हत्ती म्हणजे हा एक शक्तीचं आणि शांततेचं प्रतीक समजलं जातं आणि हे
समोरच आपल्याला दिसते ही मंदिराचा दर्शनी भाग आणि ह्या दर्शनी भागामध्ये आपल्याला सुंदर अशी वेदपट्टिका आपल्याला पाहायला मिळते. पूर्ण दगडामध्ये आपल्याला कार्विंग केलेलं आपल्याला दिसते इथं. आणि समोरच वरती आपल्याला या ठिकाणी श्री गणेशाची सुबक अशी सुंदर मूर्ती आपल्याला इथं पाहायला मिळते. मंदिराच्या आता गाभाऱ्यामध्ये आपण प्रवेश करणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला मंदिराच्या प्रवेशद्वारामध्ये या ठिकाणी त्रिशूल आपल्याला या ठिकाणी कोरलेला दिसतोय आणि ह्याच प्रवेशद्वारामधून आपण आतमध्ये मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आपण प्रवेश करणार आहोत. तर मित्रांनो, हे प्रथमतः मंदिराचं हे आपल्याला या ठिकाणी सुंदर सुरेख असं हे सभामंडप आपल्याला दिसते आणि समोरच आपण पाहतो हे नंदीश्वर या ठिकाणी विराजमान झालेला आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. आणि समोरच आपण पाहतोय हे प्राचीन असं शिवमंदिर जे आजही आपल्याला आध्यात्मिक इतिहासाची आठवण करून देते. सुंदर असं हे कार्विंग केलेलं आपल्याला या मंदिरावरती आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला मंदिराच्या गर्भगृहाच्या समोरच्या कमानावरची आपल्याला सुंदर सुबक अशी श्री विष्णू देवताची आपल्याला सुबक अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. गरुड, शंख, गदा सुंदर अशी ही मूर्ती आपल्याला मंदिराच्या दरवाजाच्या उजव्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते. समोरच आपण ते स्वामी तिन्ही जागाचा श्री भगवान भोलेनाथ यांचे आपण श्री सिद्धेश्वर भगवान यांचं पिंड आपण इथं पाहतो. या मंदिराची दोन भागामध्ये उभारणी झालेली आहे. स्वयंभू स्थान आहे, पिंड सापडले त्याच्यावर मंदिर उभं राहिले. मंदिराचा गाभारा एक वेगळा आहे आणि हॉलचं बांधकाम वेगळं आहे, पण ते दिसण्यात येत नाही. जुनं टेक्निक एवढं चांगलं की सगळं एक वाटतंय, पण ॲक्च्युअल गाभारा वेगळा आहे आणि हॉल वेगळा आहे. नंदी दिसतोय त्या 750-800 वर्षापूर्वीचाच नंदी जसा आहे तसा आहे. अंगाने याचं दर्शन आहे. मी आता जसे कपडे काढलेले आहेत, कमरेवरचे चामडी पट्टा चालत नाही, कपडे चालत नाही, उघड्या अंगाने दर्शन आहे. परंपरा आम्ही आजपर्यंत चालली ती जपण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. श्री सिद्धेश्वर भगवान की जय. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी श्री सिद्धेश्वर भगवानचं दर्शन घेतलेलं आहे आणि एकदम वैशिष्ट्यपूर्ण या मंदिराचं आपण ऐतिहासिक अशी माहिती आपण जाणून घेतलेली आहे.
तर अशा प्रकारे मित्रांनो आपण श्री सिद्धेश्वर भगवानचं आपण दर्शन घेतलेलं आहे आणि सुरेख असं सुंदर इथलं हे नैसर्गिक वातावरण असून पाताळगंगा नदीच्या समोरच किनाऱ्यावरच हे अतिप्राचीन मंदिर हे वसवलेलं आहे आणि समोरच पाहतो ही पूर्ण असं हे सुंदर मोठे असे पात्र आहे या पाताळगंगा नदीचं आणि ह्या नदीचा उगम भीमाशंकर रांगेमधून सरळ इकडं समुद्राला ही नदी मिळत असते आणि ही दक्षिण वाहिनी नदी आहे। तर मित्रांनो आपण ह्या ठिकाणी पाहतोय हे नदीचं पात्र। तर मित्रांनो आपण ह्या ठिकाणी समोर पाहतोय हे सिद्धेश्वर श्री भगवान शंकराचं हे अतिप्राचीन मंदिर आपण या ठिकाणी पाहतोय आणि ह्या मंदिराच्या समोरच आपण आपल्याला पाहायला मिळते ही दक्षिण वाहिनी ही पाताळगंगा नदी। सुरेख असं हे बारमाही नदीचं हे पात्र आहे आणि एकदम मंदिराच्या समोरच आपल्याला ह्या नदीचं असं सुरेख आपल्याला या ठिकाणी दर्शन घडतं। हे पूर्ण पाताळगंगा नदीचं पात्र आणि हे दक्षिण वाहिनी ही नदी आहे। इकडं ती भीमाशंकर इकडं उगम पावते आणि ह्या मार्गाने ती इकडं समुद्राला मिळते। समोरून मित्रांनो आपण श्री सिद्धेश्वर भगवानचं मंदिर पाहतोय आणि हा मंदिराचा एकदम समोरच्या जो गर्भगृह आहे त्याच्या समोरच आपल्याला सुंदर असा हा पाताळगंगा नदीवर असलेला हा घाट आपण या ठिकाणी पाहतोय आणि या ठिकाणी गावातील मंडळी आपले धुणं वगैरे किंवा कपडे धुवायला या ठिकाणी येत असतात आणि सुंदर असं विस्तीर्ण असं हे पाताळगंगा नदीचं हे पात्र आहे। ही आपण या ठिकाणी मंदिराच्या समोर ही खूप मोठीशी दीपमाळ आहे, पण मित्रांनो एकेकाळी या नदीला खूप मोठ्या प्रमाणात पूर आला होता तेव्हा ही दीपमाळ पूर्ण पडली होती। तर गावकऱ्यांनी त्या काळी 20 लाखमध्ये 1920मध्ये या मंदिराचा पूर्ण जीर्णोद्धार केला होता आणि त्यामध्ये ही दीपमाळ आणि ह्या मंदिराचे काही अवशेष या ठिकाणी बनवलेले आहेत। तर मित्रांनो आपण या ठिकाणी श्री सिद्धेश्वर भगवान देवस्थान या ठिकाणी आपण आलो आहेत आणि या ठिकाणचं आपण श्री भगवान भोलेनाथाचं आपण दर्शन घेतलेले आहे। तर ह्या गावातील 25 वर्षापासून ह्या गावाची जी परंपरा आहे तर ह्या गावाचं आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्यपूर्ण माहिती आपण ह्या गावातील ह्या गावातील पुजारी मी आरडी पाटील सरपंच आहे गेली 20-25 वर्ष। सरपंचापेक्षा हे सिद्धेश्वर देवस्थान 750-800 वर्षापूर्वीचं हे देवस्थान आहे। पाताळगंगा नदीच्या तीरी वसलेले आहे। हिचा उगम खोपोलीच्या गगनगिरी मठ त्यांच्यापासून होतो। ही अरबी समुद्राला मिळते। ही दक्षिण वाहिनी गंगा आहे। हे दुसरे बाजीराव पेशवे माधव रामजी सुभेदार यांनी देवाची स्थापना केलेली आहे अशी आख्यायिका आहे। 750-800 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे। पारंपरिक इथं शिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। श्रावण महिन्यात एक सप्ताह असतो, गेले 100 वर्ष तो चालू आहे। एक रामनवमी, हनुमान जयंती 165 वर्षी यावर्षी आम्ही साजरी करणार आहोत। सातत्याने तो 15 दिवस उत्सव असतो। एकदा गुढीपाडवा झाली की हनुमान जयंती नंतर हनुमान जयंती दुसऱ्या दिवशी एक नाटक असतं, नंतर पूजा होते आणि त्या उत्सवाची सांगता होते। त्या उत्सवाचा विशेष म्हणजे गेली 65 वर्ष आम्ही इथे एक नाटक सादरीकरण करतो। जेव्हा स्त्री पाठ शिवाय पुरुष करायचे तेव्हापासून पद्धत चालू आहे। म्हणजे माझे आजोबा, माझे वडील या लोकांनी त्यात भाग घेतलेला आहे। तर आता मुली मिळतात त्यामुळे गावातलेच ग्रामस्थ नाटक करतात। परका माणूस आम्ही बोलत नाही। 165 वर्षी यावर्षी आम्ही नाटक बसवणार आहोत। अशी परंपरा सातत्यानं ह्या मंदिरात राखण्याचा प्रयत्न केलेला आहे। मी चौथी पिढी माझी पुजारी म्हणून ते काम करते। आम्ही 3 पाटील कुटुंब आहोत। एक वर्ष त्याची पाळी असते। वटपौर्णिमेला एक कुटुंबाकडे जातं, या वर्षी वटपौर्णिमेला आली की दुसऱ्या वर्षी वटपौर्णिमेला दुसऱ्या बंधूंकडे जाते। अशी परंपरा जवळजवळ 250-300 वर्षाची आम्हाला माहिती आहे। याच्या अगोदर किती वर्ष पिढ्या आमच्या गेल्या त्याची आम्हाला कल्पना नाही आहे।
पण त्या मंदिर जतन करण्याचं आणि याचं पावित्र्य जतन करण्याचं काम आम्ही पुजारी सगळे ग्रामस्थ, विशेष योगायोगाने मी सरपंच इथे 25 वर्ष आहे, आजूबाजूला कंपन्या आहेत, जिल्हा परिषद फंड, आमदार फंड आणि पंचायत समिती फंड जेवढा उपयोग करता येईल एवढा परिसर हा सुशोभीकरण आज दिसतंय ते सगळ्यांचा भाग इथे लावतो आम्ही, पंचायतचा उपयोग करतो आणि आमदार निधी असेल. आत्ताच आम्ही एक 44 लाखाचं स्टेज जे पत्र्याचं होतं 44 लाख रुपये निधी, आमदार निधी आता आम्ही खर्च केलाय. अप टू डेट इथं स्टेज आहे, लग्न छोटे कार्यक्रम होतील अशी व्यवस्था इथं आहे. आम्ही छोटे 4 रूम केले आहेत. नॉर्मल आम्ही 500 रुपये भाडं घेतो. गावातली लोक ब्राह्मण लोक आहेत, ती जेवण चहा नाश्ता इथे सोय करतात. राहण्याची व्यवस्था आम्ही इथे केलेली आहे. हे पवित्र आम्ही जपत असताना त्याच्यामध्ये सुधारणा करून आता जेव्हा युट्यूबला माझे 2-3 महिन्यामध्ये श्रावणामध्ये मोठा सगळे सोमवार जोरात झाले, बऱ्याचशा जणांनी मुलाखती घेतल्यात. त्या ज्या मुलाखती आता युट्यूबवर सगळ्यांनी बघितल्या त्याचं प्रस्थान वाढत चाललेलं आहे, जेणेकरून येणाऱ्या भाविकाला सुविधा चांगल्या मिळेल, चांगली व्यवस्था होईल असा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. हे 7.5 वर्ष अख्ख्या रायगडमध्ये मला वाटते एवढं जुनं मंदिर कुठे राहिलेलं नाही. त्यामुळे लोकांची रीग आता वाढत आहे आणि ती जतन करण्याचं काम आम्ही सगळे ग्रामस्थ, तष्टी ग्रामपंचायत करतोय, आम्ही पुजारी करतोय. सकाळी 6 वाजता हे मंदिर उघडलं जातं, 12:30ला बंद होतं, परत 4 वाजता उघडलं जातं, 7ला बंद होतं. वर्षभराचे सगळे उत्सव इथे साजरे केले जातात. दीपावलीनंतर त्रिपुरी पौर्णिमा येते. त्रिपुरी पौर्णिमेला इथे मंदिरासमोर जी दीपमाळ आहे त्याच्यावर सगळे ग्रामस्थ मिळून दीपमाळ चढवतो, त्रिपूर चढवतो. आपला कोल्हा जो असतो तो कापून त्याच्यामध्ये वाट टाकली जाते. अख्खे गाव सगळी लोक गावातली तेल टाकतात आणि ते जेव्हा त्रिपूर आम्ही 7ला अतिशय सुंदर वातावरण असतं, 400-500 सगळ्या लाईट घालून 400-500 पणट्या आम्ही इथे लावतो आणि त्या उजेडामध्ये त्रिपूर चढवतो. अतिशय सुंदर वातावरण असतं. आजूबाजूच्या परिस्थितीत खूप लोक, पनवेल तालुक्यातून लोक ते उत्सव बघायला येतात. आणि विशेष म्हणजे मंदिर पार्वतीची जी मूर्ती आहे गाभाऱ्यात त्याच्या पाठीमागे एक होल आहे. तसं अंतर बघायला दीपमाळ आणि ती पार्वतीची मूर्ती हे खूप अंतर आहे, तिरकं आहे. म्हणजे दीपमाळ खूप वर आहे आणि ते खाली आहे, जमिनी लेवलला आहे. पण त्याचं टेक्निक असं आहे, ती ज्योत पेटवल्यानंतर त्या होलामधून फक्त ज्योत दिसते. म्हणजे एवढं त्यावेळेचं इंजिनियर टेक्निक वापरलेलं आहे. ते दृश्य आणि ते प्रसंग पाहण्यासाठी पनवेल तालुक्यातून गर्दी असते. आत्ताच त्रिपुरी पौर्णिमा उत्सव झाला, खूप मोठ्या जोरात तो उत्सव साजरा झाला. उत्सव सगळे जे होतात वर्षभराचे खूप मोठ्या जोरात आम्ही साजरे करतो. गुणागोविंदाने या सिद्धेश्वराची पुण्याही म्हणावी लागेल. सदन गाव आहे, सगळ्या समाजाची लोक इथे राहतात. पण वाद भाव तंटा वगैरे असं काही नाही, एकदम सुसंस्कृत गाव आहे. सगळे लोक नोकरीला आहेत, कामधंदा करून सगळी नीटनेटकी आहेत. या सिद्धेश्वराच्या आशीर्वादाने आज एक सदन गाव आहे आणि ते सगळं जतन करण्याचं काम आम्ही सगळी मंडळी करतो. तुम्ही आज इथे येऊन माझी मुलाखत घेतलीत आणि 2 शब्द बोलण्याची संधी दिलीत, म्हणून तुमच्या चॅनलचं मी मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.